काय झालं नाही तुला? हे बघ मी आलो. अगं उठ की गिरजे. हॅलो, हाय, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल. कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सर्वजण खूप खुश असाल. तर तुम्हाला सगळ्यांना माहीत आहेच की मी सोनी मराठीवर गाथा नवनाथांची ही सिरियल करते आहे आणि या सिरियलमध्ये मी एक निगेटिव्ह कॅरेक्टर प्ले करत होते. तर या सेटवरचा आजचा माझा हा शेवटचा दिवस असणार आहे. तर आपण सेटवर सगळ्यांना विचारूया की त्यांना कसं वाटतंय की आज माझा शेवटचा दिवस आहे. खरंच खरं? बरं ठीक आहे, असं समज की आज माझा शेवटचा दिवस आहे, तर तू काय म्हणशील? तू माशी काय ते बोल. जाणार असशील तर तुझा आयफोन देऊन जा. बर, म्हणजे मला फोटो काढायला ब्लॉग करायला छान आहे. मी इथनं ब्लॉग करतो. तो सबस्क्राईब माय चॅनल आरुष बेडेकर. बाय बाय. बस आरुषला माझा मोबाईल कंटिन्यू हवा असायचा. त्याला फोटोज व्हिडिओज क्लिक करायला फार आवडतं, त्यामुळे तो फोटोज व्हिडिओज हे क्लिक करत असतो. बाहेर खूप ऊन आहे आणि त्यामुळे सगळे मेकअप रूम मध्ये बसलेले आहेत. ज्यांचा सीन आहे ते सगळे त्यांच्या रूम मध्ये आहेत, जिथे त्यांचा सेट आहे तिथे आहेत. तर आपण विचारूया. सगळ्यात आधी मी माझ्या नवऱ्याची प्रतिक्रिया जाणून घेणार आहे की त्याची बायको ही गेली आता असं समजूया, तर त्याला काय वाटतंय, कसं. थांब, कॅमेरा ऑन झाल्यावर रडायचंय तुला. अजून कॅमेरा तुझ्यावर नाहीये, त्याने आधीच रडायचं सुरू केलेलं आहे. काय झालं नाही तुला? हे बघ मी आलो. अगं उठ की गिरजे. अगं माझं संग बोल. गिरजे असं कसं झालं ग? आज कशी सोडून गेलीस तू मला? अगं तुझ्या वेळेला कसं जगायचं म्या? आपल्या नवऱ्याचं कसं होणार आता? उठ ना गिरजे, मला एकल्याला टाकून असं जाऊ नका. या one more. या पैजा होय ना, पण त्या इथे अशा वनात कशा पडल्या असतील? कट झोपडी आ रही क्या? आप सब लोग थोड़ा लेफ्ट आओ. और बस. यार पीछे वाले भी थोड़ा आने लेफ्ट. पद्मिनी मागे जा. जा मागे अजून पद्मिनी आवाज जाऊ. सुरा मागे जा. पीछे जाना, आगे वाले को आगे दे. ओके. हा ठीक आहे. आता डायरेक्ट इथून घ्या. माधूच्या अखेपासून घ्या. वय असं काही ऐकल म्हणजे. त्याच्यानंतर पद्मिनीचं वाक्य आणि पाटील, त्यानंतर तुझी एंट्री. दे माधू का है? केसू का निकाल. गिरजे कडे वन तुम लोग मार्क लो. अंदर मार्क लो. आगे आओ. बाटी कर. थोड़ा और पीछे आना. और कटुकट कितना है? तिथे लक्ष दे. ये जा मागे जा. पाटील मागे जा. तुझ्या बतावून जातो. जा मागे सरळ मागे जा. हा बघितलं. अगो गिरजे अगं काय झालं तुला? गिरजे हे बघ, मी आलोय. तुला काय बी झालं नाही? गिरजे बघ. उठ गिरजे. गिरजे उठ की. माझ्याकडे बघ की. गिरजे माझ्याकडे बघ की. गिरजे उठ की. गिरजे असं काय कसं झालं ग? असं मला तुला कशी गेलीस? कसं झालं गिरजे? अशी मला सोडून कशी गेलीस तू?
उठ की गिरजे, उठ एकदम बघ माझ्याकडं बोल. गिरजे उठ की गे माझ्याकडे बघ माझ्या संग बोल गिरजे. रडायला लागलास अचानक थांबलास, राग आला. गिरजे तुझ्या संग ज्याने केलं त्याला चित्त सोडायचं नाही. गिरजे तुझ्या संग ज्याने केलं मी त्याला जित्ता सोडायचो नाही. नागनाथ करे रोल अँड ऍक्शन. तू आज मारलं ना माझ्या गिरजाला. होल्ड आई म्हणाले. अहो काही काय म्हणताय, माझा मुलगा असं का करेल? हो ना, तुम्ही उगाच आरोप करू नका नागनाथवर. मला ठाव आहे हे नागनाथच काम आहे. मला ठाव आहे हे समजा नागनाथच काम आहे. काय म्हणणं आहे तुझं? शब्द नाहीत माझ्याकडे. काय रे थांब जरा. सुराजा माझी बायको गेली आता. तू तरी जा तिकडे. मला फार दुःख झालंय. माझी बायको आज नाही येते जगात. सरुताईने तिला दंश केला आणि ती गेली. बरं, आता जिने मला मारलेला आहे ती माझ्या समोर आहे, तर काय वाटलं तुला मला मारून, मला या सेटवरून हकलवून काय वाटलं तुला? कसं आहे ना, जेव्हा नागरीशी पंगा घेतला जातो तेव्हा हेच करते ना. याच गोष्टीमुळे दुःख अनावर झाले. शब्द फुटत नाहीयेत मला. तुमची बायको उठसूट सगळ्यांना मारत सुटली, यावर तुमचं काय म्हणणं आहे? सध्या मलाच डाऊट आहे या गोष्टी. लवकरच कळेल तुम्हाला नेक्स्ट अपडेट मध्ये, नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण बघू. पण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तू असशील की नाही याचा मला डाऊट आहे. हा, बायको थोडीशी चॅप्टर आहे नाही. असं म्हणतात नवरा हा उशी खालचा साप असतो, पण तुझ्या केसमध्ये काहीतरी वेगळं झालंय. तुझ्या केसमध्ये बायको ही उशी खालचे साप झाली. मुळात ही म्हणच मला आज कळली. मला म्हणच माहिती नव्हती. बघू काय होतं ते. मग ही मन जर असेल तर मग कुठल्या सापाने दंश करायला पाहिजे होता आणि कुणी दंश केला. म्हणजे जर नवरा हा उशी खालचा साप असतो तर नवऱ्याने दंश केला पाहिजे. पण नवऱ्याच्या वाटेला एवढं मोठं दुःख आलंय मला अंतःकरणातून. हे जे काही दुःख झालंय की माझी बायको आज नाहीये या सेट वरती, मी उरलेले काही दिवस कसे काढू सर्व आहे म्हणून. त्यामुळे मला शब्द नाही फुटत आहे. पण तिच्या जाण्याचं दुःख आहे. पण त्याशिवाय ती एक खूप सुंदर ऍक्ट्रेस होती. ती आता इथनं पुढे तिच्या नवीन प्रवासाकडे चालली आहे. म्हणजे करिअरमध्ये आणखीन तिचा ग्राफ उत्तरोत्तर आणखी ती प्रगती करत राहणार आहे. त्यासाठी वर्षा राणी तुला खूप खूप शुभेच्छा. आणि खूप मस्त काम केलं. मी फार एन्जॉय केलं तुझ्यासोबत आणि मला भाग्य लाभले तुझा नवरदेव होण्याचा या ट्रॅकमध्ये. तो आय एम सो ग्लॅड की खूप छान को आर्टिस्ट मला लाभली आणि खूप एन्जॉय केलं आम्ही असं. आणि या ट्रॅकमध्ये तुझा असा करुण अंत होणं अपेक्षित नव्हतं, बट इट्स शॉकिंग फॉर मी. तर दुःख पचवतं. थँक्यू. अजून ऐक ना, कॅमेरा तुझ्यावरच होता. पुढच्या सीनची रिहर्सल करायची. किती मोठं दुःख असलं तरी कलाकार म्हणून मी आधी त्या गोष्टीला प्राधान्य देणार आहे. आलेच सेटच्या बाहेर नका जाऊ. तुम्ही तर राहायला पाहिजे. आम्हाला पण चांगलं वाटेल, तुम्हाला पण चांगलं वाटेल. राम राम. आता मला तर वेळ थांबलाय. थांबला पाहिजे. दिन फिर आनी चाहिए. आने चाहिए. और बेशुद्ध झालेत मला तर नाही वाटत. राहावे तुम्ही अजून. माझ्यापर्यंत न्यूज आली आहे की आज माझा शेवटचा दिवस आहे असं. मला विश्वास नाही पडत यावर. काय नाही, गुरुवाई येईल आणि पाटील तुम्हाला तिकडे घेऊन जातील. त्यांच्यासमोर तुम्हाला परत जिवंत किंवा बेशुद्ध अवस्थेत जे आहेत ते व्यवस्थित करतील. तर ऑलमोस्ट माझं पॅकअप झालेलं आहे, पण अजून एखादा सीन एक्स्ट्रा आलाच तर राहू द्यावं म्हणून मला थांबवून ठेवलेलं आहे सेटवर. तर मग काय म्हणणं आहे तुझं? किती आनंद होतोय तुला मी जाते तर? सीन मध्ये म्हणाल तर म्हणजे
सिरियलमध्ये पाटलीनबाई मरते सो सूर्यादेवी खुश आहे, बट इन रिअल लाईफ वर्षा जाते तर मला फार वाईट वाटतंय, पण अजून जाणार आहे की नाही कन्फर्म नाही. सो आणि वेट. आणि कोशो म्हणजेच राकेश, तुझं काय म्हणणं आहे? एकच म्हणेन मी, आत्ता आमचा ट्रॅक सध्या खूप चांगला आणि खूप चांगल्या वळणावर आला होता, पण आत्ता आमची जी पाटलीनबाई म्हणजेच तुमची सगळ्यांची लाडकी गिरिजा अक्का म्हणजेच वर्षा, तर तिचा आत्ता सध्या आम्हाला असं लेटेस्ट खबर आली आहे की तिचं आता म्हणजे ती बेशुद्ध आहे, म्हणजे तिला कोणीतरी मारलं आहे. आता ती कोण आहे याचा शोध आमचा चालू आहे. हा जो ट्रॅक आहे तो पुढे चालणार आहे, पण जस्ट आता बातमी आली ती जाईल नाही जाईल ही गोष्ट वेगळी राहिली, पण ह्याच्या व्यतिरिक्त आत्तापर्यंत जे काही आम्ही केलं सोबत, जितकी पण म्हणजे पहिल्या दिवसापासून आत्तापर्यंत जितकं पण आम्ही काम सोबत केलं, खूप एन्जॉय, खूप फन आणि खूप मजा केली. एकमेकांकडून सगळं काही शिकण्यासारखं होतं. आणि सर्वात महत्वाची गोष्ट ती आमच्या सेटवरची ब्युटी क्वीन आहे. कंगना रनौत. हा, हे मला ही बऱ्याचदा म्हटली आहे. आणि आरुषचं काय म्हणणं आहे ते ऑलरेडी 4 वेळा सांगून झालेलं आहे. तुम्हाला सांगतो असतोच. बाय बाय वर्षाताई, अच्छा, सबस्क्राईब टू माय चॅनल. बस याला हेच सांगायचं. खूप छान आणि आनंद झाला. म्हणजे आम्ही सगळे आमची बॉन्डिंग तयार झाली, नवीन मैत्री झाली, ओळख झाली, आणि त्यामुळे आमचे सीन्स चांगले होत गेले. कारण आम्हाला ते लवकरात लवकर आम्ही एकमेकांत मिसळण्यात खूप आम्हाला हेल्प झाली, कारण ती एकदम फ्रँकली आहे बोलण्यामध्ये किंवा वागण्यामध्ये. त्या गोष्टी ज्या सगळ्या आहेत ओव्हरऑल, सो याची आम्हाला खूप हेल्प झाली. आणि मी तर पर्सनली खूप मिस करेन वर्षाला. आणि आज सकाळीच म्हणजे बॉन्ड आमचा असा तयार झालाय की मी आज सकाळीच सरुताईला पण म्हणत होते की जेव्हा सकाळी आल्यानंतर आपण मेकअप करत असतो तेव्हा असं वाटत नाही की आपण शूटला आलोय, असं वाटतं की आपल्या घरचं लग्न आहे आणि आपण त्यासाठी तयार होतो. म्हणजे जो आनंद किंवा जी मस्ती आमच्या सेटवर दिवसभर चालू असते, तर खूप छान वाटतंय. एक फॅमिली वाईब तयार झालेली आहे सेटवर. रोज सकाळी येणं, 12-13 तास सोबत राहणं, गप्पा मारणं, एन्जॉय करणं आणि प्रत्येकाला समजून घेणं, प्रत्येकाचे वेगवेगळे विचार असतात त्यांना समजून घेणं, ह्या सगळ्या गोष्टी खूप मिस करेन मी खरंच. पण असं म्हणतो ना की जेव्हा आपण जातो एखाद्या सेटवरून तर आपल्याला वाईट वाटत असतं, पण असं नाही वाटत की बस आता प्रवास थांबलाय, असं नाही होत. तर हे चालूच राहणार आहे आणि हे चालूच राहावं. माझं नाही, सगळ्यांसाठीच माझं हे म्हणणं आहे थँक्यू की कोणाचाच प्रवास थांबू नये, प्रवास प्रत्येकाचा हा चालूच राहावा. आणि आमचा हा ट्रॅक संपेल नाही संपेल, ती आमच्यासोबत असेल नसेल, पण ॲज अ वर्षा म्हणून ती आमची खूप छान मैत्रीण आहे आणि ती कायम आमच्यासोबत राहणार. आणि जाता जाता एक गोष्ट मी तुम्हाला सगळ्यांना नक्की सांगेन. वर्षा आता जी म्हणत होती की ट्रॅक संपल्यानंतर त्या सेटवरचं सगळं आपण मिस करतो, पण काही पे पोहोचने के लिए काही से निकलना पडता है. सो वर्षा या प्रोजेक्टमध्ये होती. इथून पुढे वर्षासाठी, तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी आमच्या सगळ्यांकडून खूप खूप शुभेच्छा. तू अशीच काम करत राहा आणि नेहमी सगळ्यांना एंटरटेन करत राहा. लव्ह यू सो मच. थँक्यू. त्याला घेतलं. त्यात महत्त्वाचं ज्याला घ्यायचं होतं तो प्रफुल्ल, तो कंटिन्युअस बिझी होता. मी बऱ्याचदा गेले सेटवर, त्याचं काही ना काही चालू होतं, त्यामुळे त्याच्यासोबत शूट करणं पॉसिबल झालं नाही. तर प्रफुल्ल, तुझा फायनली चेहरा दाखव. हा माझा सेटवर आल्यानंतर खूप चांगला मित्र झाला आणि त्याच्या व्यतिरिक्त हा इथे असिस्टंट डिरेक्टर आहे आणि बऱ्याचदा आमचा फंबल होतो, आमचं चुकतं आणि तेव्हा हा मला प्रॉम्प्ट करायचं काम करत असतो. खूप मोठं आणि महत्त्वाचं काम करत असतो आणि ह्याच्यासारखा अजून पुढच्या सेटवर मिळो असं मी म्हणणार नाही, तेवढी मी ट्रेन झालेली ना. पण तुझी जागा ही कोणी चेंज म्हणजे भरून काढू नाही शकत, थोडक्यात मी असं म्हणेन. मी पण तुला रोज मिस करणार, जेवताना समोर दिसणार नाही. येस, कारण आम्ही पहिल्या दिवसापासून आम्ही असं समोरासमोरच जेवायला बसत असतो. आणि त्यात मला 3रा ॲड झालेला हा राम ऑलरेडी त्या दिवशीच्या ब्लॉगमध्ये आलेलाच आहे. आणि नागू तर प्रत्येक ब्लॉगमध्ये असतो. आता तो काही बोलण्याच्या आतच मी हा ब्लॉग संपवते. आणि सबस्क्राईब टू माय चॅनल आरुष प्रसाद बेडेकर. हे मी कट करणार आहे, कारण आता जेवण करून पटकन मला क्लोजला जायचंय, जो माझा लास्ट क्लोज असणार आहे. त्यामुळे तर माझ्या जाण्यावर माझ्या नवऱ्याने एक कविता रचली आहे. तर पाटील, गिरजी, तू गेली मला सोडून तुझ्या दुःखात गेली माझी सख्खी बायको गेली, दादा गेली माझी सख्खी बायको गेली, काल गेली नागूच्या घरी गाई गाई, नागू तिला भेटला नाही,
ती वनात गेली पायी पायी, तिथं तिला दसली चरुताई, आणि गेली माझी सख्खी बायको गेली, गेली माझी सख्खी बायको गेली गिरजे.